नमस्कार. आपणा सर्वांच्या आवडत्या एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण होळी ही फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमा या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. तर या सणाविषयी माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर होळी हा रंगाचा आणि आनंदाचा सण आहे, जो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूचे आगमन दर्शवतो. तसेच राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. तर याचे महत्त्व काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय. होळीचा सण हा हिरण्यकश्यप नावाच्या अहंकारी राजाचा वध आणि त्याच्यावर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे प्रतीक आहे. होलिका दहन. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी होळीची तयारी केली जाते आणि होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते, ज्यामध्ये वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी अग्नी पेटवला जातो. त्यामध्ये आपल्यातील वाईट शक्ती नष्ट होतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही पौराणिक कथा आहेत. होळी या सणाची सुद्धा एक कथा आहे, तर ती प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप. प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता आणि हिरण्यकश्यप हा एक राक्षस होता. होळीच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रल्हाद नावाच्या विष्णू भक्ताला वाचवण्यासाठी नरसिंहाने हिरण्यकश्यपचा वध केला होता. या कथेचे स्मरण होळीच्या निमित्ताने केले जाते. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या ठिकाणी रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. विविध परंपरा. होळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आणि रूढीप्रमाणे साजरी केली जाते, वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. होळी हा सण प्रेमाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. राधा कृष्णाचे प्रेम. होळी हा सण राधा आणि कृष्णाच्या शाश्वत प्रेमाची प्रतीक मानले जाते. होळीचा दुसरा दिवस हा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतूचे आगमन. होळी वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याला निरोप देण्याचा सण आहे. होळी ही वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरी केली जाते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.